चमचमीत रसरशीत अगदी सर्वांना आवडणारी बटाट्याची रस्सा भाजी। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी, तीही अगदी गावरान पद्धतीने। कोणत्याही वाटणाचा वापर न करता ही बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। ही बटाट्याची रस्सा भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते। जेव्हा घरात भाजीला काहीही नसतं तेव्हा सुचणारी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। मी इथे छोट्या साईजचे 5 बटाटे घेतलेले आहेत। त्याची अशी साल काढून घ्यायची। साल नाही काढून घेतलं तरीही चालेल। हे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे व याला 5-7 मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे याची साल नाही काढली तरीही चालेल। पण मला पर्सनली सालीसकट भाजी खायला आवडत नाही, म्हणून मी याची साल काढून घेतलेली आहे। साल काढून पाण्यामध्ये ठेवायचं। इथे कढाईमध्ये 1 मोठी पळी तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, पण अशा रस्सा भाज्यांसाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त असलं की भाजी अगदी चमचमीत बनते। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरेही छान फुलू द्यायचे। जिरे मोहरी छान तडतडायला लागले की यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची व तीही छान परतवून घ्यायची। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा। या भाजीमध्ये कोणत्याही ग्रेव्हीचा किंवा वाटणाचा वापर केलेला नसल्यामुळे सर्व जिन्नस अगदी शक्य असतील तेवढे बारीक कट करून घ्यायचे। कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा। अगदी जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही। हलकासा कलर चेंज झाला पुढील जिन्नस यामध्ये घालायची। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली। इथे कांदा 1-2 मिनिट छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची। अद्रक लसूणची पेस्टही यामध्ये छान मिक्स करून घ्यायची व यालाही 2-3 मिनिट भाजून घ्यायचं। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आता याला परतवून घ्यायचं। इथे कांदा छान असा परतवून झालेला आहे। यामध्ये आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर वरून सजवण्यापेक्षा ती फोडणीत घातली की याची चव खूप वाढते। त्याचबरोबर 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा। टोमॅटो इथे एकदम मऊ होऊ द्यायचा नाही, याला हलकंसं परतवून घ्यायचं। टोमॅटोला एकदम मऊ होऊ द्यायचं नाही, याला 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर इथे टोमॅटो परतवून झाल्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं। सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला घालू शकता। आता याला परतवून घ्यायचं। 2-3 मिनिट अगदी छान परतवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं व 2-3 मिनिट फोडणी छान शिजू द्यायची। छान शिजून घेतल्यामुळे काय होतं, यामध्ये कोणतीही भाजी कच्ची राहत नाही किंवा भाजीचा करपट असा वास येत नाही। फोडणी 2-3 मिनिट शिजतीये तोपर्यंत आपण हे पाण्यात ठेवलेले बटाटे कट करून घेऊ। अगदी ऐन वेळेला बटाटे कट करून घेतल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत। ही टीप खूप महत्त्वाची आहे। मी इथे उभ्या मोठ्या आकारांमध्ये बटाटे कट करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला असे बटाटे आवडत नसतील तर तुम्ही छोटे कापही करून घेऊ शकता। काही वेळा असं होतं की बटाटे अगोदर कट करून ठेवले की ते काळे पडतात। इथे फोडणी छान एकजीव झालेली आहे व छान शिजली गेलेली पण आहे। आता यामध्ये आपण कट करून घेतलेले बटाटे घालू। फोडणी छान शिजू दिली की भाजी छान ग्रेव्ही घातल्यासारखी एकजीव होते। यामध्ये हे उभ्या आकारांमध्ये कट करून घेतलेले बटाटे घालायचे व बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। प्रत्येक बटाट्याला मसाला लागला पाहिजे। पूर्ण बटाट्यांना मसाला लागला की भाजी ही खाण्यासाठी खूप छान लागते। साधारण याला 4 ते 5 मिनिट मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं।
सर्व बटाट्यांना मसाला लागल्यामुळे भाजी खाते वेळेस बटाटे हे बेचव लागत नाहीत, अगदी छान मसालेदार बटाटे लागतात। त्यामुळे याला मसाल्यांमध्ये परतवून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर भाजी छान एकजीव करून घ्यायची व मिनिटभर याला असंच परतवून घ्यायचं। या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यामुळेच भाजी अगदी छान लागते, भाजी अजिबात बेचव अशी लागत नाही। व आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची रस्सा भाजी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं। मी इथे साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। यामध्ये मी कोणतंही गरम पाणी किंवा कोमट असं पाणी घातलेलं नाही, रूम टेम्परेचरचं पाणी आहे। पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं व याला 2-3 मिनिट छान एक दणदणीत उकळी येऊ द्यायची। इथे भाजीला छान उकळी आलेली आहे, तोपर्यंतच पाहू शकता कट अगदी छान असा आलेला आहे। अजून तर भाजी शिजलेलीही नाही। यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। कूट इथे मी 3 चमचे घातलेला आहे। शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे व त्याला साल काढून छान बारीक वाटून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची व यावर झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजवून घ्यायची। इथे पाहू शकता भाजी छान शिजली गेलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची। बटाटा शिजला की नाही हे चेक करण्यासाठी एका पळीमध्ये बटाटा घ्यायचा व त्याला चमच्याच्या मदतीने प्रेस करून पाहायचं। इथे पाहू शकता बटाटा अगदी छान शिजला गेलेला आहे, अगदी मऊ असा शिजलेला आहे, अजिबात बटाटा कच्चा राहिलेला नाही। इथे आपली चमचमीत अगदी गावरान पद्धतीने बनवलेली बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। या भाजीला बघून असं वाटतही नाही की आपण यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही। ही रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।